कोंडून ठेवण्याची सवय अशी टीका संजय राऊतांनी केली होती। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर बोलताना संजय राऊत यांनी हा घणाघात केला होता। शिंदेंना टोला लगावला होता। महापौर पद हे अडीच वर्ष वाटपावरून हा सगळा मुद्दा सुरू झाला। मुंबईत महापौर कुणाचा होणार, कारण शिंदे हॉटेल पॉलिटिक्स करताना दिसताय, अशी चर्चा सुरू झाली। एकूणच त्या चर्चेवर आणि शिंदेंच्या त्या हॉटेल पॉलिटिक्सवर राऊतांनी ही टीका केली आणि त्यावरूनच म्हात्रेंनी त्यांना हा टोला लगावला। आता याच संदर्भात शिवसेना प्रवक्ता प्रकाश महाजन हे आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रकाश महाजनजी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। कसं बघतायत शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सकडे आणि त्यावर राऊतांनी केलेल्या या टीकेकडे? पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही आमचे नगरसेवक एकत्र ठेवले, ते कुठल्या भीतीपोटी ठेवले नाही। नगरसेवकांनी पुढील 5 वर्षात काय काम केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, या गोष्टी सांगण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र ठेवले। बाकीच्यांच्या पोटात दुखायचं काही कारण नाही। आणि तो संजय राऊत, उद्धव ठाकरेचा सोकान्या, त्याला म्हणा जेवायला जा, मी शिंदे साहेबाला सांगून त्याच्या जेवणाचं बिल द्यायला लावेल ना। प्रकाश महाजनजी, आमदार फोडण्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे की आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात। अहो, तुम्ही पक्षाचे दार उघडे ठेवले, मोरीला बोळे लावले म्हणून आमदार निघून गेले। आमदार आम्ही कशाला फोडले? आमदारांनी एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवला आणि ते त्यांच्या मागे निघून आले। संजय राऊत सर किती तर बसलेत म्हणतो, लोक तिथून बाहेर पडायलेत। याला काय सकाळी सकाळी काहीतरी बोलल्याशिवाय त्याचं दुकान चालू होत नाही ना। तुला ताजमध्ये जेवायला जायचं तर मी सांगतो तिथं कोणाला तरी याला जेवायला द्यायचं, बिल घेऊ नका म्हणा। काय सांगता येत? संजय राऊतच आमच्याकडे येण्यासाठी जेवायला येत असते, काय सांगता येत नाही साहेब। आता महानगरपालिकेत तर काही लुटण्यासारखी स्थिती राहील नाही, पुन्हा राज्यसभा मिळणार नाही। काहीतरी बोलून एक जनतेच्या समोर राहणं एवढंच त्यांचं एक उद्दिष्ट आहे। बाकी ते काही आखल्याच्या गोष्टी करतच नाहीत, बेअकल्याच्याच गोष्टी करतात। बरं प्रकाशजी, शिंदे नगरसेवकांना कोंडून ठेवतायत आणि कुठेतरी भाजपवर दबाव तंत्राचा वापर केला जातोय, अशी ही चर्चा एकीकडे राजकारणात सुरू आहे। शिंदेंचं हे हॉटेल पॉलिटिक्स पाहता आणि त्यावरून आता विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीमध्ये हे तिघही नेते भक्कम आहेत, संयमी आहेत, त्यांच्यात सुसंवाद आहे, कुठलाही वाद नाही। त्याच्यामुळे आम्ही नगरसेवक कोंडून ठेवले ही भाषा कसे काय संजय राऊत वापरतात? संजय राऊतची अक्कलच तेवढी, त्याच्या पलीकडे ते विचारच करू शकत नाही। सगळे नगरसेवक एका जागी येणं, त्यांच्या भेटी घेणं हे काय चूक आहे? ते पक्ष नेतेच एकनाथ शिंदे, ते सगळे परिश्रम करून निवडून आलेल्या नगरसेवकांना 2 दिवस थोडा मानसिक विरंगुळा मिळाला पाहिजे, आपल्या नेत्याची भेट झाली पाहिजे, म्हणून हे सगळे आम्ही एकत्र आलेलो। त्यात खोंडून ठेवण्याचा त्यांचा काय प्रश्न आहे? त्यांना म्हणा, जे काही तुम्ही राज ठाकरेचा वापर करून त्यांना धोका दिला आणि त्यांचे 6 नगरसेवकच आणले, ते बघा म्हणा अगोदर काय ते आता जाणारे उद्धव ठाकरे राजसाहेबांची समजूत काढायला, ते अगोदर बघा म्हणा। तुम्ही तुमच्या सोबत आलेल्या लोकांना धोके देता, बाकी त्याचं नंतर बघू म्हणा। जी प्रकाशजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।